आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। आचारसंहितेपूर्वी म्हाडा लॉटरीचा धडाका। मुंबई मंडळासह कोकण मंडळाकडून सुद्धा जय्यत तयारी सुरू। घरांची जुळवाजुळव करून लवकरच बैठक घेणार। मुंबई मंडळाकडे 2000 तर कोकण मंडळाकडे 9000 घरं। मुंबईत यंदा मालमत्ता करात वाढ होणार नसल्याचं चिन्ह। महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारला प्रस्ताव। एका वर्षासाठी कर रचनेत सुधारणा करणं हे योग्य नाही। बृहन्मुंबई महापालिकेकडून बेस्टला आणखी मदतीची शक्यता धुसर। यंदाही बेस्टला एकूण 800 कोटींच्या पुढे 1 रुपयाही मिळण्याची शक्यता कमीच। बेस्टला वाचवण्यासाठी मुंबईकरांनी एकत्र करून बेस्ट बचाव अभियान। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अभियानासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन। मुंबई विद्यापीठाच्या गेल्या वर्षीच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनानंतर 50% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण। 23,406 विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थी उत्तीर्ण। मुंबईच्या राणीबागेत पर्यटकांना पुन्हा काळविटांचं दर्शन होणार। पुण्याच्या प्राणी संग्रहालयातून काळविटं आणली जाणार। नवी मुंबईत मलेरिया डेंग्यू रोखण्यासाठी विशेष तपासणी शिबिरं। डेंग्यूचं प्रमाण रोखण्यासाठी आणखी ठोस उपाययोजना राबवण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश। अटल सेतूवरून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गापर्यंत वाहतूक धीम्या गतीनं। पनवेलजवळील कोळखे आणि कोन गावापर्यंत वाहतुकीचा वेग कमी। वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप। नवी मुंबईतल्या एपीएमसीतल्या फळ मार्केटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद। फळ मार्केटमध्ये लुटमार, चोरी, अवैध धंद्यांच्या घटनांमध्ये वाढ।